आपण कलियुगातून सत्ययुगाकडे जाताना रामराज्याची चाहूल पण आपल्याला लागलेली आहे. तर यावर्षी काही रामनवमी म्हणजे विशेष आहे का? हो, नक्कीच. यावर्षीची रामनवमी खासच आहे. कारण तुम्ही म्हटलात तसं की प्रत्यक्ष रामलल्ला मूर्त स्वरूपामध्ये आलेला आहे आणि मला असं वाटतं की भारताच्या आधुनिक सांस्कृतिक इतिहासामध्ये हा एक फार मोठा टर्निंग पॉईंट आहे. हे एक सांस्कृतिक जागर झालेलं आहे असं मला वाटतं. कारण प्राचीन काळापासून ना भारतावरती एवढी आक्रमणं आणि होत आलेली आहेत आणि त्यामुळे भारतीयांचा जो काही एक प्रकारचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता किंवा प्रतिकार करायला ते काही क्षणभर विसरले होते की काय, अशी परिस्थिती, वाटण्यासारखी परिस्थिती आता नाही आहे. आणि आता भारतीय समाजमनाचा आत्मविश्वास परत आलेला आहे आणि भारतीय समाजमनाच्या इच्छाशक्तीचं एक सामाजिक समूह मनाचं प्रतीक म्हणून आपण अयोध्येच्या राममंदिराकडे पाहू शकतो. हा एक म्हणजे त्याला काही म्हणजे त्याचे राजकीय आयाम आपण आता काही बघायला नकोत किंवा तो एक केवळ धार्मिक काही विधी होता, इतकाही मर्यादित अर्थ त्याच्यामधून आपल्याला घेता कामा नये असं मला वाटतं. म्हणून तर आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं ना त्यावेळेला की तुम्ही, माननीय पंतप्रधान म्हणाले की दिवाळी साजरी करा, दिवे लावा आणि तुम्ही उत्साहाने दिवाळीसारखा हा प्रसंग प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये त्या दिवशी 22 जानेवारीच्या दिवशी साजरा करा. ह्याचं कारण हेच आहे की ह्या मंदिराच्या मागे ज्या काही उदात्त जाणीवा आहेत किंवा आपली प्राचीन भारतीय संस्कृती तिचा एक जो अविश्रांत असा प्रवास होत होत आता आपण इथपर्यंत पोचलो आहेत, त्याचं मानचिन्ह म्हणजे हे अयोध्येचं राममंदिर आहे. आणि म्हणून ह्या जाणीवेचा जो काही उदात्त असा प्रकाश आहे तो सर्वदूर पसरावा अशी त्याच्यामागची आपल्या पंतप्रधानांची भावना होती. सगळ्यांना सबके साथ, सगळ्यांनी एकत्र येऊन आपण हा प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा केलेला आहे. आणि आता त्याच्या स्वतःच्या मंदिरामध्ये रामनवमीच्या दिवशी आता रामजन्मही होणार आहे आणि म्हणून यावेळेची रामनवमी खास आहे असं मला वाटतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.